नमस्कार मंडळी. आज जुनं आणि पारंपरिक कदमवाडी महाराष्ट्र केसरीचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे. या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे नगरसेवक समाजसेवक संतोष तोडकर यांचा मल्हार 11-11. त्याची टीम आहे, त्यांचे सहकारी आपल्याबरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, मेहरबान आणि मल्हार एक जवळपास एवन जोडी होत चालली. 2 वेळा पळाले, 2 वेळेस 1 नंबरचा मानकरी ठरत दिली. कसं नियोजन केलं होतं काय? नियोजन दादांनी आणि मीच केलेलं. चांगलं नियोजन, कारण ही गाडी मागच्या वेळेला पण पळालेली, तेव्हा पण 1 नंबर केलेलं ना, आता पण पळाली 1 नंबर केला. कारण गती चांगली लागते, त्याच्यामुळे आम्हाला असं कुठं दिक्कत येत नाही पेऱ्यासाठी, तर त्याच्यामुळे आम्ही तीच गाडी आणली. या जोडीचं कौतुक होतंय. सलग 2 मैदानामध्ये 1 नंबरचा मानकरी. मोठा लक्ष छोटा लक्षाची आठवण करून देते ही जोडी. सांगा. हो नक्कीच. मेहरबान पण जो आहे आजवर गतीचा म्हणजे बादशाच मानला जातोय. आजवर एवढी गती लावतोय की आपल्या मल्हारला तो साथ देतोय. तर कुठेतरी आपल्याला पण बरं वाटतंय की आपल्याला कुठला तरी चांगला नंदी आपल्या जोत्यात पळतोय आणि ते बरं वाटतंय. मल्हारच्या पायाला निकॅप का बांधलं जातं? कारण की सगळ्यांना एक प्रश्न पडलाय खूप. सांगा जरा काय नक्की बांधलं जातं? निकॅप बांधायचा असं आहे की मागचे जे पाय आहेत ते पुढच्या पायाला त्याचे टच होतात, तर तिथे नेहमी त्याचे जखम होते. तर निकॅप बांधल्याने एवढा फरक पडतो की तिथे जो मार लागतो तो लागत नाही. आणि मार लागल्याने काय होतं, पुढच्या म्हणजे 7-8 दिवस किंवा 10 दिवस बैल बसून ठेवायला लागतो. निकॅप बांधल्याने मार नाही लागत, त्याच्यामुळे बैल आपण कसं 5-6 दिवसात पलवत असतो. त्याला घोडा म्हटलं जातं आता चालू सीझनला. काय सांगाल, एवढी गती आहे त्याची? हो नक्कीच चांगली गती आहे. जसा म्हणजे गोटचा सर्जा रॉकेट म्हटला जातो, तर त्याच याच्यात चांगला पळतोय, तर बरं वाटतंय. कुठेतरी मेहरबान आणि मल्हारची गाडी बघितली गेली तर दोन्ही नंदी दोन्ही खांदी पळणार आहेत. त्यामुळे गाडी कुठल्याही तासावर लागली, कुठेही लागली तर टेन्शन नसते आपल्याला. ते एक प्लस पॉईंट आहे. तुम्हाला सांगायचं मल्हारबद्दल, तर मल्हार असा एक नंदी आहे की त्याने 83 ते 85 फायनल म्हणजे एकही फायनल सेकंदात हारला नव्हता, असा नंदी आहे. आणि त्याला तिकडे तुम्हाला सांगतो 4 ते 5 वेळा पळवायचे एक दिवसाला. एका दिवसात 4-5 वेळा पळायचा? हो, एवढे त्याचे शंकरपटामध्ये जे सेकंदाला, तर तेवढं म्हणजे त्याची कॅपॅसिटी आहे. मग त्याला सलग जरी 2-3 दिवस पळलं तरी काय होणार नाही? सलग आमचे म्हणजे या मैदानामध्ये 3 फेऱ्याच्या. तुम्हाला सांगतो, आपण मागच्या वेळेला 2 दिवस पळालो, तेव्हाही नंबर केले. त्याच्यानंतर आपण एकविरेचं मैदान करून बिंजोर केली चांगली, म्हणजे जी गाडी अख्ख्या महाराष्ट्राला कोणाला मरत नव्हती, ती गाडीशी आपली शर्यत झाली. आणि ती पण आपण 3 फेरे पळून तिथे नंबर करून दुसऱ्या दिवशी आपण ती गाडी पाडली. या मल्हारले लोकांना भरपूर विचार पडलेले तेव्हा की काल 3 फेरे पडलाय ना, मग आता पुन्हा यांनी या गाडीवर नाव फिरवलाय, तर म्हणजे गाडी पडणार की नाही हा प्रश्न पडलेला, पण माझ्या या मल्हारने करून दाखवलं. काय वेगळे पण जाणवतं या मल्हारमध्ये? 92 लाखाची सर्वात मोठी खरेदी आहे. काय सांगाल? वेगळं पण असं काही नाही, तोही नंदी आहे, पण त्याच्या हिमतीच्या जोरावर तो पळतोय. यांच्याविषयी काय सांगाल? हे कुठले आहेत नक्की? हे भाऊ आमचे नवीनच जॉईन झालेत आमच्या टीमला, पण फार त्यांचा लक्ष असतो नंदीवर. आणि काही याच्यात म्हणजे नंदीचा त्यांनी लुकच चेंज केलाय. काय नक्की लुक केलाय? सांग. लुक म्हणजे तुम्हाला सांगतो ना, त्याचा जो फिटनेस होता, तो फिटनेसमध्ये त्याच्या भरपूर म्हणजे चेंजेस झालेत. तर बरं वाटलं म्हणजे नंदीला बघून, कारण आम्ही महाराष्ट्र म्हणजे खालतीच्या बाजूला असतो, म्हणजे डोंबिवली तिकडे असतो पनवेलला, पण हा आपला सातारा भागात असतो, शिरवण्यामध्ये, कराडमध्ये. तर तिकडे आम्ही 10-12 दिवसात नंदी बघितला, तर त्याच्यात नक्कीच बदल झालेला आहे. त्याचबरोबर गाडी